एक बात
इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता। जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, तुका प्रभु दे सतदेवा, प्रभु दे सतदेवा, प्रभु दे सतदेवा, प्रभु दे सतदेवा। भैया खाली नहीं लेते, भैया खाली नहीं लेते, भैया खाली नहीं लेता, भैया खाली नहीं लेता, भैया खाली नहीं लेता, भैया खाली नहीं लेता। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूलन हो, जब तू अपना भूलन होता, अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन जयाचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, तेच नमस्कारोनी आता ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोरे काम। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हिंदुस्थानी प्रकरणातील हिंदी भाषिक असा अभंग। तुकाराम महाराजांनी 6 अभंग गुजराती भाषेमध्ये आणि ते गुजराती धरून एकूण 42 अभंग गैर मराठी म्हणजे हिंदी भाषेतून लिहिलेले। तर हाचा अभंग जे कायम याच्यावर कीर्तन ऐकत असतील त्यांचा प्रश्न नाही, म्हणजे या अभंगावर पहिल्यांदा कीर्तन ऐकतील त्यांच्यासाठी सांगतो। हा अभंग क्षेपक नसून रीतसर तुकाराम गाथ्यातला आहे। 1630 पासून तर अंदाजे 80 पर्यंतचा काळ, आणि गैर मराठी लोक इथे आलेले, त्यांची भाषा होती हिंदी, आणि त्या लोकांनी तुकाराम महाराजांची महती ऐकली, तुकोबारायांकडे आले की हा साधू जर सगळ्यांना देव देऊ शकतो, सगळ्यांचं समाधान करू शकतो, तर चला आपणही जाऊ। मंडळी आले आणि विचारायला लागले की महाराज जी कुछ भी वो जीवन में शांति प्राप्त होनी चाहिए, और परमार्थ करते करते चाहे अपना व्यवहार करते करते जीवन सफल कैसे होता है। तर जगद्गुरूंनी त्यांना दिलेलं उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे की व्यवहार करा म्हणजे संसार करा, नाहीतर परमार्थ करा, काहीही करा, पर ऐसा कर घर आवे राम, असं काहीतरी कर तुझ्या घरी राम आलेला पाहिजे, मला राम घरी आला पाहिजे। और धंदा सब छोड़ ही काम, तुला विवाहित व्हायचं असेल विवाहित हो, प्रपंच पसारा वाढव, व्हायचं नसेल नको हो, संन्यासी हो, ब्रह्मचारी हो, वानप्रस्थ कुठलंही जीवन जग, म्हणजे गृहस्थ होऊ नको असं नाही, 4 आश्रमांपैकी कोणताही स्वीकार। पण मी तुला एकच विचारेन, देव तुझ्या घरी आला का, राम तुझ्या घरी आला का? बरं एवढं सांगायची तुला गरज नव्हती। इतने गोते काय खाता जब तू अपना भूलन होता, तू एवढा दुखी होणार होता का, एवढा अपमानित होणार होता का, एवढं तुझं सामर्थ्य बळ नष्ट होणार होतं का, इतका तू लाचार होणार होता का? पुन्हा पुन्हा जन्माला येणे, अपमानित होणे, जगणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्माला येणे, इतने गोते काय खाता जब तू अपना भूलन होता, तुझं मूळ स्वरूप तू विसरला, तू देवाचा अंश आहे, देव तुला आठवण करून देतो। पण मी तर बोललो नाही देवाची, तू भलेही बोलू नको, पर अंतर्जामी जानत साचा, मन का ऊपर एक वाचा, तो अंतर्यामी भगवान आहे,
तू बोलायच्या अगोदर, शब्द तुझ्या मनात यायच्या अगोदर ची सगळी कल्पना त्याला कळते. तुला काय म्हणायचंय ते कळतं. जसं आईला बाळाचं म्हणणं न बोलता कळू शकतं, तसं त्याला कळतं. मन का उपर, मनाच्याही वरती, मनातही यायच्या अगोदर परा पश्यंती मध्यमा वैखरी, या चारही वाणींच्या पलीकडची एक जी वाणी आहे ती अंतर्यामी, एकमेकांशी जे निगडीत आहेत. त्या भाषेमध्ये शब्द नसतात. ती खूण खुण्याला पटली. नजरेची भाषा असते, कायद्याची भाषा असते, ती प्रेमाची भाषा असते. ती त्याला कळते तर सगळं काही बरोबर करेल. तू चिंता करू नको. मग विचारलं की महाराज, अगर उस राम को हमारे घर बुलाना है, मेहमान बनाना है, तो उसे कहा ढूंढना होगा. जगत गुरु ने सांगितलं की तुका प्रभू देश विदेश दर्या खाली नाही लेस. देश म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आणि विदेश म्हणजे दुसऱ्यांची शरीर. प्रत्येकामध्ये तो सामावलेला आहे. तू फक्त शोधत नाही. दर्या खाली नाही लेस. आपल्या डोक्याचा केस असतो, किती बारीक असतो, तेवढी सुद्धा जागा ब्रह्मांडात त्याने रिकामी ठेवलेली नाही. एवढा ओत प्रोत भरलेला आहे. पण एवढा दुःखी झालाय ना, अजूनही तू माझं ऐक. ऐसा कर घर आवे राम. पांडुरंगा करू प्रथम मस्तक हे पायावरी, आपल्या इथे बिजोटे गावी श्रीरामजींच्या मंदिराचा 29वा आणि गुरुदेव दत्त भगवान यांच्या मंदिराचा पहिला वर्धापन दिवस साजरा करत आहोत आपण. आणि या सेवेचं आमंत्रण माझ्याकडे नाव दिलेले दोन समाधान आणि राजेंद्र जाधव का हो. वेळोवेळी त्यांचे फोनही येत गेले. इथपर्यंत आलो. 5-5, 6-6 फोन केले. पण मोबाईल मधलं ज्ञान अतिशय कमी असल्यामुळे कराल गो काही नुई घे काही. ते एरोप्लेन मोडवर ते कसं काय चाललं गेलं माझ्याकडनं होत नाही. पण का झालं तुम्ही जर म्हणत असाल, आपले येत नाही ना, मग आगाऊपणा करू. बाई मला रोज सांगत तुम्ही आगाऊपणा न करत जा. कळायला पाहिजे ना. आता परवा 4-1 दिवसापूर्वी आमच्या शेजारी एक आंबा आहे. आता मला वाटतं ना कधी बरोबर आहे बा, कच्ची कैरी येऊ बा आपण थोडी मला हात पुरे नाही तरी प्रयत्न करायला होती. बरं पहिले तुम्ही विचार करत जा बाई, आणि तुम्ही एकच माप नाही कैरी कधी
हात तर पुरवणी उलट जुई जुई पाणी वाय व विजय. असो, उपस्थित सर्व साधुतुल्य असा श्रोता समाज, स्त्रिया पुरुष अबाल वृद्ध, बिजोटे गावी 2014 मध्ये माझं कीर्तन झालेलं होतं. त्यानंतर जवळपास आज येतोय. हा आजचा जो कार्यक्रम आहे, आपले सुप्रसिद्ध साधू असणारे कृष्णाजी माऊली, यशोदा अक्का, गोराण्याचे आपले तुकारामजी महाराज आणि जयराम बाबा या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने अगदी न्हावून निघालेला हा परिसर, ही पंचक्रोशी, आणि इथे येऊन आनंद वाटला. आपल्या साधनेवर, गुरु महाराजांनी दिलेल्या उपदेशावर लक्ष केंद्रित करा. वादळ कधीतरी येतं, वादळ कायम राहत नाही. बोलणाऱ्यांची चिंता करू नका. जी बाई सासू सासऱ्यांची प्रामाणिकपणे आई वडील समजून सेवा करेल, तिच्याच विरोधात इतर बाया बोलतील. पण बाईसने हवा नाही तिच्याचले गाया देणारी बोली द्या काढा म्हणा. कारण लगेच बाकीच्या बाया म्हणते नाही बाबा तिची त्र्या धरली. मग सीताजी, अनुसयाजी यांच्या बाबतीतच लोक बोलतील. मीराबाई महाराजांना त्रास झालाय. आपली साधना आपण एवढी प्रखर ठेवा. प्रत्येकाच्या गुरु महाराजांनी जो दिलेला मंत्र आहे आणि आपली जी साधना आहे, सगळ्यात महत्वाची वारकरी संविधान मधला ज्ञानोबा रायांनी तर अधिकार वाणीने सांगितलंय, तेने मुक्तीचारी साधी आल्या. वास्तविक कोणत्याही बाजूने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला, कितीही पोहोचलेला संत जर असला तर त्याला फक्त 3 मुक्ती द्यायचा अधिकार आहे. सायुज्यता, स्वरूपता आणि समीपता. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कुठल्या बेसवर सांगितलं? 4 मुक्ती. 4 मुक्ती द्यायचा अधिकार फक्त देवाला आहे. नाथबाबा सुद्धा सांगतात, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे, मुक्तच करून टाकतात. मग ज्ञानोबांनी कसं काय सांगितलं? नुसतं सांगितलं नाही, गॅरंटी सुद्धा दिली. का सांगितलं जर म्हणत असाल, ज्ञानेश्वर महाराज मुळात संत नव्हते, भगवंत होते. भगवान ज्ञानेश्वर विष्णू, आणि त्यांच्या बाबतीत तर म्हटलेलंच आहे, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा भगवान विष्णूच ज्ञानेश्वर महाराज माऊली होऊन प्रगट झाले. त्यांना 4 मोक्ष द्यायचा अधिकार आहे. आणि सांगितलं की हे अंगीकारा, जे नाम संकीर्तन तुम्हाला सांगितलंय, जे भगवंताचं नाव सांगितलंय, हरी. हरी म्हणजे निर्गुण निराकार अवस्था. ते कधी रामही आहे, कधी कृष्णही आहे, कधी वराह भगवान आहे, तर कधी वामन अवतार आहे. भक्ती संप्रदायाच्या वतीने दशावतार आहेत, आणि भागवत संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर हरीचे 24 अवतार आहेत. पण हरी अनंत, हरी लीला अनंत, हरी कथा अनंत. एकच काम करा, हरी सर्वोत्तम आहे ना, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हो, पण हे जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवून करत असाल तर काय म्हणाले त्या हरिपाठाला? समाधी संजीवन हरिपाठ, संजीवन मंत्र मृत होऊ देत नाही.
अशी संजीवनी हरिपाठ आपल्याकडे दिलेले, का त्यांना त्रास नाही झाला. एवढी साधना, एवढा अधिकार, एवढे सिद्ध असून सुद्धा काय मजाल होती की विसोबा चाटींनी मुक्ताबाईंच्या कांचळात वाजवावे आणि डोक्यावरचं खापर फोडून टाकावं. जर निवृत्तीनाथांनी ठरवलं असतं, नुसतं भू करायचा उशीर होता, उद्या आळंदी जळाली असती महाराज, एवढं सामर्थ्य होत. पण नाही, जग क्रोधे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. आणि ज्याने हे विचार मान्य केले ते लोक त्रस्त होत नाही. आपण अतिरिक्त ऊर्जा शक्ती प्रपंचातली जी शांतता लाभू देत नाही, ती अतिरिक्त ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि चैतन्य कसं जागृत होईल त्यासाठी, आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण गुरुजींच्या हातून गळ्यामध्ये माळा टाकून एकादशी, सोमवार सारखे, शिवरात्री सारखे व्रत करून त्या साधनेच्या रस्त्यावरचे आपण साधक आहोत. आपला प्रत्येकाचा जो अभ्यास आहे शब्दांच्या वाटेवर, पण शब्दांच्या पलीकडचा आहे. आणि त्यामुळे भलत्या लोकांच्या भलत्या शब्दांकडे पाहू नका. बोलतात. आणि एक लक्षात ठेवा, संसारातले असो का कोणत्याही क्षेत्रातले असो, जे प्रगतीच्या शिखरावर गेलेले लोक आहेत त्यांची जर तुम्ही मुलाखत घेतली तर त्यांचं एकच उत्तर आहे की एवढे यशस्वी का झालो आम्ही, फालतू लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही कोणाकोणाच्या शब्दाचं उत्तर द्याल? सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीच पाहिजेत का? राम कथेवर प्रेम होतं, रामावर प्रेम होतं, काहीतरी अभ्यास करावा म्हणून मी वाचन करत गेलो. 25 वर्षापर्यंत रामायणाचे स्टेज प्रोग्रामही केले. काय शिकले लोक त्याच्यातून? मला आडा देवढा प्रश्न विचारे. हवकीतला पाणी माय, रामकथा सुरू असताना कोणी चिठ्ठी पाठवायचं, कोणी उभं राहून विचारायचं. एकने तर भर रामायण मग उभं राहायचं आणि विचार म्हणे, बाबा रामना मामान नाव काय होतं? त्यालाही माहित नाही, तो फक्त त्या ना गावनं पाणी पियस. कीर्तनकार कितला का कचायल राय ना, तो 12 गावनं पाणी पियल राह. आता ते आमचे ऑर्गन पासून तो व्हायोलिन पर्यंतचे सगळे कलाकार पाहायला लागले, वा ते जमले भू. आमना म्हटलंच काय म्हणे, आज बाप भेटना म्हणे भू बाबाने. त्यालाही माहित नाही बाबाच्या बापना बाप जे बा. उभं राहून विचारलं म्हणे, बाबा रामाच्या मामाचं नाव काय? म्हटलंय बा, तुम्हाला रामाच्या किती नंबरच्या मामाचं नाव विचारायचंय मला? रामाला 6 मामा आहेत आणि फक्त मामानच कुई नडराय ना का, बाकी बटा तपास करी गेलेत का तुम्ही? मामा कुठला आहेत बा कोऱ्याना? किती नंबरच्या मामाचं नाव? तो बी होता जरासा. आणि हे आडवे प्रश्न विचारणाऱ्यांचा अभ्यास जास्त असतो. म्हणजे 4 नंबरना मामाने नाव काय? म्हटलं सत्यकेतू. बढिया, रामकथा वेगी बट आमनं बारदान लिसन मुक्काम वर्ग. ते विचारायचे, म्हण बाबा तुमला चांगला अभ्यास ना, आमले माहित नाही म्हणतो. मालेच कोणतं माहित नाही. रामले मामा घेतला जाई मला काय माहिती. त्यालाच कोणतं माहिती होतं घेतलं काय त्याने आज दिलं. बट इथे राम महत्वाचं आहे. दशरथ कहे न कोय, ज्यांनी जन्म दिला त्रेता युगामध्ये, जे अवतरित झाले ज्यांच्या घरी रामजी,
दशरथाचं कोणी नाव घेतलं असं माळा हातात घेऊन दशरथ 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 एखादी करा बरोबर बोट. जाऊ द्या, हे झाले रामाचे पूर्वज, नंतरचे वंशज. एखादी तरी बोंब पडली का लवकुश लवकुश लवकुश. नाही, फक्त राम. आपण फक्त रामच बाजूला सोडून देतो. जीवनभर माणूस ऐकतो, पण जित्ता येतो एक बी बाईने राम म्हणेल नाही. मरा तुम्ही पहिले, मरताल राम. तुम्ही त्याच नाही की वाल निघा, पाहिजे तसा लाड पुरावा. मी एका बाईला विचारलं, भाऊ जाईना त्याच्यावर, त्या म्हणतो तुम्ही चित्तापणे आमना जिबल राम काबर म्हणतो नाही. म्हणे तुमना जिबल तरी विचारा, पहिला वास सरा पहिले दुसरी टाकी आणि यासले जर राम म्हणत ऐकत जाई बनते. तुमना जिबल पहिले सांगा म्हणे एक सा राम सारखं वागा बा. वागत नाहीत म्हणून पश्चाताप म्हणून आम्ही रडतो म्हणे की तू राम होता, या शरीरात आलेला होता, पण तुला रामच नाही ओळखता आला. आणि पश्चाताप तोच आहे की मी तुझ्याशी विवाहित होऊन तू राम झाला नाही, माझा वनवास संपला नाही. काहीही करा, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, टेन्शन टाळा, काहीच उपयोग होणार नाही. आपण किती चिंता केली, आपण दुसऱ्याला सुखी करू शकत नाही. कितीही ठरवलं आपल्या हातात नाही. मुळात आपण सुखी नाही. सुखी आहोत का आपण सगळे? आपलंच टेन्शन मिटलेलं नाही. राहिला प्रश्न, ज्यांना मुली असतील ते विचार करतात मुलगी द्यावी कुठल्या घरी. ज्या दिल्या गेल्या वर्णात माजून सप्ताही राहिले नाही, तिनं पाहिजे तसं त्या घरमान धकी राहिलं नाही. सगळ्या मुलींनी ऐकून घ्या, बाप फक्त सुखी करण्याचा प्रयत्न करतो. तो चांगलं स्थळ पाहून तुमचा विवाह करून देईल, पैसा खर्च करेल. वेळोवेळी तुम्हाला जर खरोखर अडचण असली तो इकडे काहीही करेल, पण त्याच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या पाठीशी उभा राहील. पण याचा अर्थ असा नाही की बाप तुम्हाला सुखी करेल. तुम्हाला सुखी फक्त तुमचं कर्म आणि व्यवहारच करू शकतो सासरे. काही झालं तरी तुमचा पती देव आहे, त्याचे आई वडील देवादी देव आहेत. म्हणून पतीही शुश्रूषणाम श्रीणाम परो धर्म भयावह तद बंधूनाम च कल्याण्यम प्रजानाम चाणुपोषणम. असून असून तुमचा बाप किती श्रीमंत असणार आहे, असून असून राजा जनकजी त्रेतायुगामध्ये एवढे श्रीमंत होते, संत होते, विधेय महात्मा होते. बरं, ज्यांच्या घरात त्यांना दिलं जानकी मातेला सीतेला, राजा दशरथजी सार्वभौम सत्ता होते. परशुरामजी त्या काळामध्ये अनेक क्षत्रियांना मारलेलं असेल, पण जनकपुरी आणि अयोध्या नगरीमध्ये येऊन त्यांना वंदनच करायचे. एक राजा दशरथजींना आणि एक जनकजींना. का? ते स्वतः देव होते ना परशुरामजी की मी आवेश अवतार आहे, पण यांच्याकडे पुरुषोत्तम अवतार येणार आहे आणि यांच्याकडे साध्वी पतिव्रता ब्रह्मांड नायिका अवतरित होणार आहे. भेटी द्यायला घरी जायचे. सासरा राजा दशरथासारखा, बाप राजा जनक, पती ब्रह्मांड नायक. आणि ती जानकी वनवास झाल्यानंतर 14व्या दिवशी गंगा नदीच्या किनारी शृंगबेरपूर नावाच्या निषादपती गुहराज
भिल्ल राजा त्यांच्या नगरी बाहेर एका वटवृक्षाखाली गवताच्या गाद्या दिल्या होत्या. एक दिली होती सुमंतजींना, एक गादी दिली रामजींना आणि एक गादी दिली जानकीजींना. ते पाहून लक्ष्मणजी विचार करायला लागले की अरे जिचा बाप राजा जनक, जिचा सासरा राजा दशरथ आणि जिचा पती स्वतः ब्रह्मांड नायक राम आहे, आपण कुठे चाललो? जनक राजाला स्वप्नात तरी वाटलं असेल का माझी सीता वनात जाईल? एवढं परशुरामजींनी दिलेलं शिवधनुष्य उचलून धनुष्य भंग करण्याची शक्ती ज्या राजकुमारामध्ये आहे, तो वनामध्ये तपस्वीच्या रूपाने जाईल का? हे वाटत होतं का? आणि यांच्या घरात असं घडेल का? किती टेन्शन आलं असतं. उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे रमेश महाराज. ते ऐकून रामजींना आनंद नाही वाटला आणि राज्याभिषेक नष्ट झाला ते ऐकून दुःख नाही वाटलं. म्हणून आपल्याला राम रामच म्हणाल का सांगितलं जिवंत लोकांना, आणि मेल्यावरही आपण म्हणतो राम बोलो भाई, राम बोलो भाई. का म्हणतो राम बोलो भाई राम? की रामजी आनंद आणि दुःख यांच्या पलीकडची स्थिती आहे. दुःखही कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही. आज जे लोक दुःखी असतील ना, त्यांनी एक विचार करा, दुःख बसून राहत नाही. एक दिवस असा येईल तुम्ही सुखी व्हाल. इथे सुखही थांबत नाही, इथे दुःखही थांबत नाही. मग महाराज आम्ही सुखी कसं व्हावं? सुखाचे व्यवहार सुख सुखाचे व्यवहार सुख ते रामजी सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था. ही सगळी सुख त्यांच्यापासून निर्माण झाली आहेत. सर्व सुखाचे आगर भगवान रामजी आहेत, भगवान कृष्ण कन्हैया आहेत. आणि या दोघांचे संयुक्तिक अवतार, अवस्था अवतार म्हणून भगवान पांडुरंग आहेत. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. परिस्थिती अशी होती. हे झालं राम मंदिराच्या बाबतीत. तुम्ही भगवान गुरुदेव दत्त यांचंही मंदिर उभारलंय. मला सांगताना तिकडे सांगितलं गेलं की बाबा जयराम बाबांची इच्छा होती की दत्त मंदिर व्हावं. आणि जयराम बाबा म्हणजे आताचे एकनाथ महाराज म्हटलं तरी वावगं ठरणार. जयराम बाबांनी इतका गोड आवाज आजपर्यंत मी कुठल्याही कीर्तनकाराचा ऐकलेला नाही. आणि एवढंही असून त्यांना क्रोध नाही. मी बराच प्रयत्न केला, आपण शांत राहू, काही उपयोग होत नाही. उलट तावावर पाणी टाकेल लागत होई जाय, ते पाणीने बी वाप होई जास, तावा गीता डावत नाही. खूप प्रयत्न केला मी. घरी सुद्धा ठरवतो, मी घरी आमच्या पत्नीलाही सांगून देतो की मला काही राग येणार नाही, आता काही तुम्ही ताण लिहू नका, फ्रेश वागा, बटगर वागा. म्हणे नाही आई जशी हैदराबाद द्या. म्हणतो नाही ना, मी ठरायले आता काही राग उतार, आता काय राग जरा नाही. म्हणे जवळून महिन्यात मडकं उठत नाही, म्हणाय भरोसा बट उठ की आता शांत जायात बा. तेव्हा रोज सुद्धा तुम्ही उठी बटशात म्हणे, पुरा महिना होई जायतो मालपटी म्हणे तुम्ही शांत होई घ्या.
म्हटलं नाही ना, मी खरंच आता ठरवून घेतलं, काही मजा नाही क्रोध. आणि क्रोधामुळे काय होतं माहितीये का, आपलंच टेम्परेचर वाढतं आणि क्रोधही जास्त काळ टिकत नाही. अर्ध्या पाऊण तासाने क्रोध निघून जातो. आता पहिल्याने मी खूप क्रोधी होतो. सासरवाडी गावातलीच होती. तिला सख्य चुलत 14 भाऊ आहेत आणि त्यांना 5 एक तर पैलवानचे मना कथा बाजार का टाकतात. सप्तपटन पहिले कालावही जात. पण मी तिला विचारलं, मी तुला इथल्या गाया दिवस गरमाई नाकली दिवस तथा चालले जाय म्हण दिवस, तू जाता जात नाही. पण मी बैजबरीत कीर्तनकार व्हायच्या अगोदर बावळट स्वभाव होता, काढून द्यायचो. काय गल्ली बदल होती फक्त. आणि ती बी जाय म्हणतात चालली जाय, तिला यायची संध्याकाळी मग कोणीतरी लेवाल दाळती, कारण आपली बी तीक दखत नाही. क्रोध उतरायला वेळ लागत नाही. क्रोधामध्ये आपण काय बोलून टाकू आणि काय नुकसान होईल. त्या काळामध्ये काही लोकांना क्रोधामध्ये जे बोललं गेलंय ते लोक आजही विसरत नाही. क्रोध आगन से तेज है. बाकी दुसरं काहीच करू नका, टेन्शन घेऊ नका. हे मला कळायला बरेच वर्ष लागले. हे तुम्ही लवकर शिकून घ्या. आणि आताचा काळ चांगला आहे. बायांना सुद्धा सांगतो, ज्या जुन्या बाया होत्या ना, लगन काय म्हणजे 4 पाहिजे जोडपा सुरू होई जाय. आताचा काळ भाग्यवान आहे. आताची पोरं म्हणजे ते मारामुरान कामच नाही. म्हणजे लव प्रेमाचा जमाना आहे आणि त्यांना प्रेमाची भाषा कळते. मैं तेरे लिए चांद लेके आऊंगा, मैं तेरे लिए सूरज लेके आऊंगा. ती म्हण पहिले दूध लय कोरीच्या प्यावन काम न करू आणि मग चांदन सूर्य संध्याकाळी लय. आणि आता खरंच भाग्यवान पोरी आहेत. आता पाहतो ना मी नात्या गोत्यातले गरमाबी, हे आताची पोरं म्हणजे खरंच प्रेमी पोरं आहेत. थोडस पत्नीला 2 शब्द बोलले गेले की किचन मध्ये सॉरी हा सॉरी, अरे काय नेतात एवढा दादा. हे आपल्याला वाटत. या पोरांना जर सांगितलं तरुण पोरांना, त्यामध्ये बाबा तो तुमना टाइम होता, तो धकी घे, तो मोबाईल होता नाही. आता जर एकच मिस कॉल मारती ती तर क्रुझर बरी नाट वाकाडर बांधल्या आणि तुम्हाला नांदे लागायला आमले चालणार नाही. मी हाय दुकान चारणखेडा जत्रा माहीत कसं लाईल मन माझे माहिती. आणि हायबी टपरी जर उठली, भाग्याचा प्रश्न असतो. जे आपल्याला जमलं नाही ना ते आपल्या लेकरांना जमतंय ना, आनंद मानून घ्यायचा. आता आमचं पोरग ड्युटीवरून येताना गजरा घेऊन येत. त्यालाही बोललो मी येत ना, म्हणतो 2 ला येत जाय रे. मग बाबा तुम्ही घर राहता येत ना, तूच तुम्ही आईकडे देत जाय. म्हणजे तुमले ज्या रोज कीर्तन राहणार नाही त्या रोज लयसू लयना बघतो गजरा. मी सांगायला लागलो म्हणतो हा आते मरण टाइमले गजरा आय आती भर कुत्र तोंडले बांधेल होत. चांगला उद्धार करेल ते मन माया बहिणी ना ते मला गजरालाही राहिला. विठ्ठल आनंद माना. जे आपल्याला जमलं नाही, आपले लेकरं आनंदात आहेत ना. आपला तर जमाना काय वराठा पाटावर पुरण वाटाणा त्या बरोबर करायला ना पुरी. ते आमच्याकडे राहतात. परवा अक्षय तृतीयेला ती पोर गायने मग पुरण घसडी. मग मी फक्त चहा गायनी तर केलं होती. असं घसडा घुसडा नाही म्हणे पप्पा, ते पातळ असतं. म्हणतात बरोबर, ते पातळ असतं नाही साडीची. भाषेचा फरक आहे. आनंद मान. क्रोध करायचा म्हटला तर उभा आयुष्य काम यश क्रोध यश रजो गुण समुद्भव यांच्यामध्येच आपण पिढ्यानपिढ्या जगडत आहोत.
आणि तेच कर्मानुबंधीने मनुष्य लोके काय झालं, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. आपण चुकतच गेलो, संत मार्गदर्शन करतच गेले. गर्यादा सांगितलं ना त्यांनी, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता, पण आमच्या लक्षात येईना. इथे जे तुम्ही दत्त मंदिर उभारलेलं आहे, भगवान गुरुदेव दत्त, हे कशाचं फळ आहे जो अभंग आज आपण निवडला? कारण काही मंडळी विचार करतील की दत्तात्रय भगवंताचं मंदिर आहे ना, अभंग फक्त रामाचाच निवडला. हा राम घरी न बोलवता आलेला होता. नुसते रामजी नाही, ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ देवता अनुसयाजींकडे आलेले होते. रामायणामधला एक प्रसंग आहे. चित्रकूट मुक्काम 4 महिन्याचा 6 महिन्याचा संपल्यानंतर दक्षिणेकडे ज्यावेळेस वाटचाल व्हायला लागली भरत भेटीनंतर, भरतजी अयोध्येकडे गेले आणि दुसऱ्याच दिवशी रामजींनी चित्रकूटच्या पायथ्याला येऊन मंदाकिनी नदीचं स्नान केल्यानंतर इकडे जसे निघाले तर दक्षिण विभागामध्ये त्यांना चित्रकूटच्या आत्रीजी अनुसयाजी यांचा आश्रम पुढे आहे म्हणून विशेष करून ते भेट द्यायला गेले. शिष्यांनी पटकन जाऊन निरोप दिला अत्रि ऋषींना कि राम जी, जानकी जी और लाला लखन जी तीनों पधार रहे. अत्रि ऋषी त्यांच्या पत्नी अनुसयाजी स्वागतासाठी गेल्या आणि आणलं. अत्रि ऋषी तर नुसते पाहत होते रामजींच्या चेहऱ्याकडे. जानकीजी अनुसयाजी त्यांना पर्णकुटीच्या आत घेऊन गेल्या माझघरामध्ये. बाहेर लक्ष्मणजी, रामजी आणि समोर बसलेले अत्रीजी, शिष्य समुदाय. अत्रीजी नुसते पाहत होते. कधी डोळ्यातून अश्रू यायचे, कधी चेहऱ्यावर हास्य यायचे त्यांच्या. रामजींनी त्यांना विचारलं की क्यों, क्या देख रहे हो? त्यांनी सांगितलं की देखने की बात तो जाने दो राम जी, तो तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार बलिहार राघव जी, बलिहार तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, तेरे बाल बड़े घुंघराले लगते हैं बादल काले, तेरे बाल बड़े घुंघराले लगते हैं बादल काले, तेरी तिरछी चितवनिया पे, तेरी तिरछी चितवनिया पे बलिहार राघव जी, 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 राम जी, लक्ष्मणजी कृतार्थतेने अत्रि ऋषींकडे पाहतायत आणि मध्ये 2 बाया बसल्या. अनुसयाजी ऋषी पत्नी म्हणजे साधूची पत्नी आहे
बायांना सांगतो. आणि जानकीजी देवाच्या पत्नी आहेत. कोणत्या बाईने कोणत्या बाईचा पाया पडावा मी बायांना विचारतो. उत्तर फक्त बायांनी द्या, कारण पाय पडावर तिनं लग्न मुडी राहिला. सांगा ना, परमार्थामध्ये समान हक्क आहे. बोला. अनुसयाजींनी जानकीजींचा पाया पडावा का जानकीजींनी अनुसयाजींच्या पाया पडावा? ताई मोठमाळ मॅडम आबाई सोपं आहे ना, सांगा ना. साधूच्या पत्नीचा पाया देवाच्या पत्नीने पडावा. तुझा पती साधू आहे आणि या साधूंनी माझ्या पतीचं महत्व वाढवलंय. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना मध्ये गेल्याबरोबर, मध्ये बसल्याबरोबर अनुसैया के पग गई सीता मिली बहोरी सुशील वनिता. वनिता म्हणजे स्त्री आणि सुशील म्हणजे दोघही महान साध्वे, महान पतिव्रता. जानकीजी सुद्धा आणि अनुसयाजी सुद्धा. बसल्याबरोबर लगेच दिव्य बसन भूषण पहिराये जे नित नूतन अमल सुहाये. असे वस्त्र नेसायचे, परिधान करायचे, असे वस्त्र दिले की जे रोज धुवायची गरज नाही पण धुतल्यासारखे वाटते. असे अलंकार दिले. अमल सुहाय अलंकार. अंगावर अलंकार चढवल्यानंतर काही स्त्रिया सुंदर दिसतात, पण काही स्त्रिया इतक्या सुंदर असतात की ते अलंकार त्या स्त्रीच्या अंगावर आल्यामुळे सुंदर दिसतात. अलंकाराचा अलंकार शरीर आहे. नथ एकदम बारी आली आणि नाकवर वराडा फिर्या. नाक नाही ते वाया गेले, नाक नाही ते वाया गेले, नाक नाही ते वाया गेले, नाक नाही ते. एकदा 26 जानेवारीला आमच्याकडे कॅनडामधून एक दाताच्या डॉक्टर आले होते, मेरी डॉर्की नावाच्या. 25 जानेवारीलाच आल्या, पण आता दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण म्हणून ती पोरगी सुद्धा आली. आता कधी बापे जन्मी इथली गर्दी झेंडा वंदनली येल होती नाही, पण कॅनडा मातली पोरियलचे बा एक बी जण घर राहिले. झेंडा तर कायम देखतच आपण. आता माझ्याही पोराने मला फोन केला त्यावेळेस, 4थीत होता तो. आणि तो म्हणे पप्पा आपला गावले अमेरिका मधली बाई येले आणि सकाळी झेंडा वंगन टाइमला हजर राहणार. वंगन झेंडा वंगन म्हणत होतो, वंदन नाही. मी आलो, चला कोण आहे अमेरिका महिन्याचे. आल्या आल्या शाळेमध्ये गेलो, ते पाहिलं तर ती पोरगी कॅनडा मधली. आता बाया बी कटिंग करतीस, माणसे बी कटिंग करत. आपल्यासारखे थोडं लांब सडक केस असतात तिकडे. आता या आपल्याकडच्या पोरींनी काय केलं, ज्यांच्याकडे ते आमचे मेवणेच होते शिक्षक हेडमास्टर, त्यांच्या नातींनी काय केलं, ती पोरले
आपलं भारतीय पेहराव तिने बापे जल मी ते केलं नाही परकर काय रास साडी काय रास तिला काय माहिती पण या पोरीने सजवलं 12वीच्या काही 1-2 मॅडम होत्या त्या ब्युटी पार्लर वाल्या बरोबर सजाडी 2 पोरी गजरा लिहून अरे गजरा तर लिहून पण डोकं डायरेक्ट कठीण करेल आज काय करू कोणती तरी एक पोरणी या पिना येतेच ना आपल्याला लावायला ती पिनाची लांबी कट टाकी आणि ती गुताड गाताड करीस आणि ती 4-5 पिनास मला लाई दिली अशी लाई दिली की गुढी पाडवाल गुढी बांधा काम ती आजी फिरे तो गजरा डोया सोर्या आता काय आता ते हेडमास्तर आमचे मेवणे होते त्या पोरीला मी पाहिलं त्यांना विचारलं म्हणतो पाहुणे कोणचे म्हणे तुमने बहीणचे म्हणतो आम्ही एक बहीण कॅनडामध्ये गेलो होती एक करा मानवी जीवनात आपल्या हातात काही आहे का सांगा प्रत्येकाने आहे का मोठ्याने बोला आहे का पण एक गोष्ट आपल्या हातात आहे हसणं आपला आत्मा आहे काही लोक हसायले बी इथला व्याप्त का आपला वर्ग मानतील आणखी हसून घ्या ना असं मी तर मरीच झालंय चला बा आपण हसलो नाही म्हणसन 3 पोरी जास्त जगसो आणि हसता म्हणून मग जगीसन बी काय करायचं हसायचं विनोद झाले ना विनोद ही काल्पनिकता असते उद्देश असतो फक्त हसवणे ते 100% खरं रास असं बी नाही पुरं खोटं रास असं बी नाही ते फक्त दिखच एवढी गोष्ट खरी आहे हसून घ्यायचं असा बरं एक सांग विठ्ठल आता काही कीर्तनकार मित्र मला म्हणतात तुम्ही काही आसाळा कीर्तन गाल देतो तू रडा जाय तून पाहिजेच रडाना दिन येतील बटा हसून घ्या ना हसणं आपल्या हातात आहे ना देखे अखंडित प्रसन्नता अशी देख चित्ता ते त्रिगणे नाही समजता संसार दुःखा संसार रडवण्यासाठी टपलेला आहे आपल्याला क्षणभर का होईना 2 तास का होईना एकदम हा ये मग कीर्तन करीसन हाशी सण मोकावी जाऊ म्हणजे एवढी ताकद आहे का तुमल्या आत्मा आणि परमात्मा सिद्ध करी दे काढून मनात जीवनात दगड उकलाय का तसाच राहिला तू ते मला माहित मग आता ते हसून घ्या ना ज्या वेळेस अनुसयाजी जवळ जानकीजी बसल्या जानकीजींनी एकच विचारलं बोले हे माँ हमें इतना बता दो कि तुमने ऐसी कौन सी साधना की थी ऐसा कौन सा व्रत किया था ऐसा कौन सा नियम निभाया था और ऐसा कौन सा धर्म का जाप किया था कि जिससे ये मंदाकिनी गंगा की धारा मंदाकिनी कैसे हो गई आपने कर दिया इतना बता दो और दूसरा ब्रह्मा विष्णु और महेश ये तीनों भगवत अवस्था दत्त करके आपकी संतान कैसे हो गई इतना बता दो अनुसयाजींनी एकच सांगितलं की देखो बोले सीता म्हणे पहा सीताजी म्हणे बेटा आपण स्त्री आहोत आणि स्त्री ही जन्मल्यापासून मरेपर्यंत परतंत्र असते लहानपणी आई वडिलांच्या ताब्यात शाळेत गेली शिक्षकांच्या धाकात लग्न झालं पती आणि सासू सासऱ्यांच्या धाकात मुलांचे लग्न झाले आता वो आसना धाकमा मुलांच्या धाकामध्ये मुलगा काय म्हणेल सून काय म्हणेल या बटा दाग दाग मा धाके पडेल असंच मर जातेस काही काही बाहेर पण तुमच्यातले नारी शक्ती तुम्ही ओळखून घ्या ना की आपण जर ठरवलं तर काय करू शकत नाही म्हणाले मी हे सिद्ध करून दाखवलं माझे पती एकदा मौन मध्ये असताना त्यांची समाधी अवस्था संपली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही जल दो मला पाणी पाहिजे आणि दुष्काळ पडलेला होता बेटा पण माझ्या पतीवर एवढी श्रद्धा होती आणि मी फक्त माझ्या पतीला देव समजत गेली आणि त्यांचा मी जप करायचे आणि एकच मी थोडं चित्रकूटच्या खाली पायथ्याकडे आली आणि तिथे
माती अशी कोरली, खड्डा निर्माण झाला आणि तिथे सांगितलं की हे गंगा मैया, अगर मेरे पतिदेव की साधना मेरी सफल हो गई हो, अगर मैं सच्ची पतिव्रता हो तो आप प्रगट हो जाओ. त्या खड्ड्यामध्ये पाणी आलं बेटा. ते पाणी मी घेतलं आणि ते पाणी पतिदेवांना दिलं. त्यांनी कमंडलूद्वारे पाणी घेतलं आणि मला विचारलं पाणी कुठून आणलं. मी त्यांना जागा दाखवली. ते तिथपर्यंत आले. अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं, माझी तप साधना त्यांनी ओळखली. त्या खड्ड्यामध्ये ते उतरले, त्यांनी स्नान केलं आणि त्या खड्ड्यातलं पाणी जायला सुरुवात झाली आणि तोच प्रवाह जो वाहत गेला त्याचं नाव पुढे मंदाकिनी झालं. विठ्ठल राहिली दत्तात्रयाची अवस्था. माझी परीक्षा घेण्यासाठी देव आलेले होते, हे सगळ्यांना कल्पना आहे. त्यांची अपेक्षा होती की मी कशा पद्धतीने त्यांना जेवण द्यावं. त्या पद्धतीने जेवण द्यायच्या अगोदर मी तिथेच कमंडलू मधलं पाणी घेतलं, त्यांच्या अंगावर फेकलं. मग याच्यात एवढं सामर्थ्य कुठून आलं होतं त्या पाण्यामध्ये? तुम्ही विचारलं ना जानकीजी मला, तुम्ही कोणता धर्म निभवला होता, तुम्ही कोणतं व्रत केलं होतं आणि कोणता नियम केला होता? आपण स्त्रिया आहोत, स्त्रियांना सांगतो, व्रत, नियम आणि धर्म हे तिघांना तुम्हाला पतीच्या परवानगी शिवाय करता येत नाही. लाख तुम्ही तसं वागायचं म्हटलं तर बऱ्याच भगिनी अशा आहेत, त्यांच्या वाट्याला दुर्दैव त्यांचं. चतुर्थीला रोज बी मासाला येतच काय काही डायरा. करावंच लागतं त्यांना. पहिले त्यांनी कढाई न्यारी, मग यशनी साबुदानाने गणपतीने कढाई न्यारी. देव सगळं पाहतो. तुम्ही फक्त आपलं मन सांभाळा की जे मी करते या घराच्या कल्याणासाठी करते, यशस्वी व्हाल. त्यांनी सांगितलं धर्म, व्रत आणि नियम तिघ पार पाडण्याची शक्ती आपल्यात नसल्यामुळे मी तिघ एकामध्ये आचरण केले आणि ते फक्त पतीचे. काय केलं मी? एकही धर्म पाहणे, एक व्रत नेम, एकही धर्म, एक व्रत नेम, काय वचन मन, पतिपद प्रेम, पतिपद प्रेम, काय वचन पतिपद प्रेम, पतिपद प्रेम, काय वचन पतिपद प्रेम, पतिपद प्रेम. एकही धर्म, एकही धर्म, एक व्रत नेम, एकही धर्म, एकही धर्म, एकही धर्म, एक व्रत नेम, काय वचन मन, पतिपद प्रेम, पतिपद प्रेम, बेटा मी दुसरं तिसरं काहीच केलं नाही. माझ्या पतीला देव समजून मी साधना केली आणि त्याचा परिणाम भगवान दत्त माझ्या घरी प्रगट झाले. ही चर्चा सर्व
ब्रह्मांडामध्ये पसरलेली आणि 16व्या-17व्या शतकाच्या मध्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे साधू झाले की त्या साधूने कुणाला न घाबरता डायरेक्ट आव्हान केलं आणि सगळ्या अध्यात्म आणि व्यवहार क्षेत्राला सांगितलं. काय सांगितलं? देव पहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, तेच देवाची होऊन ठेव, तेच देवाची होऊन ठेव, देव पाहावया गेलो, देव बातमी पसरली सगळीकडे, झुंडीच्या झुंडी भेटायला यायला लागल्या भंडाऱ्या डोंगरावर. आणि अशी काही मंडळी आले, त्या मंडळींना मराठी बोलता येईल. ते आले आणि त्यांनी जगद्गुरूंना सांगितलं की बाबाजी देखो हमें तो ये मराठी भाषा नहीं जानते, हमें ये भाषा आती नहीं. तेव्हा आपल्याला जी भाषा क्लिअर येते ना त्या भाषेत बोला. आता सगळे अहिराणी बोलणारे लोक आपण, तरी माझी अहिराणी लोक का पसंत करतात? आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांशी संवाद इतका चांगला साधता येतो. बरं, आता इथे मी ब्रज भाषेतली हिंदी सुद्धा बोलू शकतो, मला भोजपुरी हिंदी सुद्धा येते. कारण असे काही बिहारी संतांमध्ये मी थांबलो होतो काही दिवस पंचमहाल गुजरातमध्ये. त्यामध्ये मी गुजराती, भोजपुरी आणि ब्रज म्हणजे जिकडे गोस्वामी तुलसीजी अवतरित झाले होते रीमा प्रांतामध्ये, तिकडची हिंदी बोलू शकतो. ते बोलता बोलता आता एखाद्याला जर आपण बोललो एखाद्याला आपल्याकडे की का तुमची परिस्थिती एकदम चांगली, तर आपल्याकडे हे बा पांडुरंगाची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, देवनी दिन वापरापुरता आपल्या भेटेल. असे काही काही विचारलं का परिस्थिती तुमची चांगली? बाबा सोपं काम नाही, रात ना दिन तीनने रात करेल, मरी जायची तरी तुला समजाव, तुला रात बी समजावणी दिन बी समजावणी कवी मरी जायची. तू कितल्या बी आव काय घरना बाहेरच निघत नाहीत, काही सप्ताह सरी जास्त तरी निघत नाही. पण कितला बी धर्मात दपा रातभर बी लोक ठेवणार नाहीत आपले. ते म्हणतील अंधार पडा पहिले काढा, कारण रातभर राही कवी उठी तर ज्ञान भरोसा नाही. काहीही करा, मानवी जीवनामध्ये तुम्ही आपण आलोत ना, ज्याला जसं पटेल तसं वागू द्या. इथे एकच सत्य है, है भी सच, था भी सच, ना भी सच, होगा भी सच, होकर भी सच, जो है वो सिर्फ भगवान का नाम है. तुकाराम महाराजांकडे मंडळी बसली, हे मराठी बोलणारे, त्यांना मराठी कळत नाही. मग आपल्या लोकांना जर आपली भाषा कळते ना, मग बाकीना दागडो घालूच नका ना. आपल्याकडे काही लोकांनी काय केलं, ते हिंदी भाषिक कथाकार घेऊन येतात. बाबा वृंदावन बाबा आहे, बाबा अयोध्या बाबा आहे, आरती आणि हिंदी कथी तू कथा. आता आमच्या गल्लीमध्ये एक जण भंगार जमा करायला येतो, त्याचं नाव काय आहे? अहमदभाई. अहमदभाई. आणि आमने अंजना माय त्याला आवाज कसा देत, व हिम्मत भाऊ, त्याचं नाव अहमद भाऊ आणि आई बहीण म्हणत हिम्मत भाऊ, आणि तो मी येणार मग करतो नाव हिम्मतच्या का, मी हिम्मत दरीच नाही गेली मग येस बघार गिरायने ना अंजना माय एवढं ये मला हिम्मत म्हणून काही नाही. दडदडीत टेलरिंग बोर्ड लिहिलेलं, टेलरचं नाव आहे वैभव, आणि आम्ही अंजना माय व महबूब, महबूब म्हणतोस का वैभवले? समजणाऱ्यांनी समजून घ्यावं. आता आमच्याकडे एक कथाकार आले होते,
भागवत सांगायचे, हिंदी भाषिक होते, सुपर भाषा त्यांची. ते जनतेला सांगत होते बसलेल्या, ए देखो जीवन में अगर शांति चाहिए, बर का राकेश महाराज, अगर जीवन में शांति चाहिए, आनंद चाहिए, प्रसन्नता चाहिए, तो एक करो आप सब लोग, ये व्यसन छोड़ दो. म्हणजे व्यसन म्हणणं होतं त्याला, व्यसन. पण वाला ते ब्रज भाषा, ये व्यसन जो है ना जीवन नष्ट कर देता है. बाया बाया काय विचार करे, काय ते त्या व्यसन मा काय चौकन, आता मी व्यसन वगैरे फिटणं राहा, तो सांगे व्यसन, या ऐकेत व्यसन. हे भाषेचे घोळ असतात कुठल्या कुठे. ते एक रस ऐकणार येलो होतं गुलब्या गिलप्या आमदाकडे. आता ज्याचं घर भाड्याने घेतलं ते एकटं पोरग भात बनाय, हरभरा बनाय, काही बी बनाय, तवच काही कर्मियानी गुलप्या इकी घरवाला कडे ये बटे, ज्यानं घर होतं तडे. आणि जेवायला बस, अहो बस ना की तो घरवाला जेवत राहे, अहो चल म्हणे, आव जेवणे गो येणी हिंदी अशी त्यान ध्यानमा बटे. पण त्यान ध्यानमा बागी बागी यावं लागलं. आई जेवणे को म्हणजे काय, हा म्हणायचा आव जेवणे को, हाव सांगे खाओ खाओ, जेवो जेवो जेवो. बोले ऐसा नहीं बोलने का, भगवान का नाम लो, ऐसा बोलने का. बोले ठीक है. आला एक दिवस, आओ जेवने को, तो मैंने जेव, खाओ ना. नहीं हमारा खाना हो गया, भरपेट हो गया, अभी जगह नहीं है. अरे 2-4 घास खाओ ना. अब विचार करे, साला खुद रोटी खा रहा, हमको घास खिला रहा. त्यानं घास मा, त्यान भाषामा घास म्हणजे गवत, येन भाषामा घास म्हणजे 2-4 घास. काय बोल, अरे घास खाओ ना. अरे बोले हमको घास खिला था तू. जेवण की काही खाते नहीं. बोले देखो तुमने कुछ खाया भी नहीं, चलो जाएंगे. बोले अपन उसका रस पियेंगे. मैंने उसका किसका, उसका म्हणजे दुकान वाला ना रस पारा है. भाषा समजत असेल ना तर हो म्हणायचं, समजत नसेल आले जगद्गुरूंकडे आणि सांगायला लागले, बाबा जी आपकी जो मराठी भाषा है ना, हम तो नहीं समझ सकते, पर देखो तमन्ना ऐसी है, आपने खुद भगवान को पाया है, आपको देखकर तो ऐसा लगता है कि भगवान को भगवान कहो या आपको भगवान कहो, दोनों की सूरत एक है, किसी भगवान को. तुम्ही देवासारखेच दिसतायत प्रभूजी. आम्हाला मार्गदर्शन करा, आमचं जीवन सुखी आणि संपन्न व्हावं, यासाठी आम्ही काय करावं, कसं वागावं म्हटल्याबरोबर
ऐसा कर घर आवे राम. देव कुठे येतो? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया करायची. दया स येतूक नको. शांती शांतता. काही काही लोक नाईलाज काल शांत पटेलचे. घरांमध्ये सुद्धा लोक शांत काय आहेत माहिती का? त्यामध्ये गण 12 डिग्री चढी राहिली पण काय करू. कारण पेचा असा पडलाय. आपल्याला तरुण पिढीची गरज आहे. तरुणांना आपली किती गरज आहे ज्येष्ठांची ते त्यांचं त्यांना माहिती आहे. माझ्या घरात रोज मला सांगितलं जातं, पप्पा तुम्ही आमली बोलती गरज आहे. म्हणता आई मन बंद पुढे देत काही दुकान. कौन किसी के जोरू लड़के कौन किसी के साले. जब तक पैसा पलों में भाई तब तक बैठा बोले संगत संतन की कर ले. जन्म का सार्थक कुछ कर ले. कहां से आया कहां जाएगा ये कुछ मालूम कर ले. 2 दिन की है जिंदगी बाबा खुशहाल होकर जी ले. संगत संतन की कर ले. जन्म का सार्थक कुछ कर ले. जो दिन उगला तो सारखाच. प्रामाणिकपणे सांगा, ज्यांच्या गळ्यात माळा आहेत गुरुजींकडनं, आपल्या गुरु महाराजांकडून ज्यांनी ज्यांनी माळा टाकलेल्या आहेत, कमीत कमी मी 2 माळा रोज जपतो बा. वरती बोट नाही करायचं. मनाला विचारा कशी काय ताकद वाढेल. शारीरिक ताकद वाढण्यासाठी खुराक असावा लागतो. खुराक नसेल तारीख आपली ताकद कशी काय राहील. पहिल्याने लोक हरभऱ्याची डाळ भिजवून खायचे, उडदाची डाळ भिजवून खायचे, ताकद असायची त्यांना. समजा श्रीमंत होतात असं नाही. रातनी बाजरीनी भाकर तिखट तेल टाकीचं दडपीठ येत पायटे उठीसनी मजबूत व्यायाम करत ती भाकर खायत. गणच पोरे पैलवान बनेल कोणी मिलिटरी मा भरायचे. साधन आहेत तेवढा व्यायाम आहे, तेवढा आहार आहे. काय आपलं खाणं चांगले आहेत. परिस्थिती सगळ्यात स्वतः बी खात नाही, दुसऱ्यांना खाऊ देत नाही. त्याच वांगटान त्याच शेंगटान बट तेच चालू राही ना का आपलं. बौद्धिक खुराक काय? जे माळा जपाल बुद्धीसाठी एकच खुराक आहे. बुद्ध्यम पर्यवतिष्ठते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ती देव प्राप्त करू शकेल याला देवमयी बुद्धी म्हणतात. आणि त्या बुद्धीसाठीचा खुराक आहे डोळे पाहतात फक्त, पाप बुद्धी करते. डोळे फक्त पाहतात, डोळ्यांचं काम आहे पाहणे. एखादी सुंदर वस्तू दिसली, आपला घर पाहिजे. एखादी सुंदर व्यक्ती दिसली, डोळे जसाय तसं पाहतात, पण बुद्धी विचार करते. आणि त्याच्यात बुद्धी काय करते? नाश करून देते. काय झालं? आपलं बोजा जास्त वाढला. कसं काय? राम घरी येईल. आणि कोण म्हणतं राम घरी येत नाही? काय निषादपती गुहराजाच्या घरी रामजी गेले नाहीत का? काय सुग्रीवजींच्या घरी रामजी गेले नाहीत का? शबरी मातेच्या घरी रामजी गेले नाहीत का? बिभीषणजींच्या घरी रामजी गेले नाहीत का? अजून किती किती नाव सांगू. आत्री ऋषींच्या घरी रामजी गेले नाहीत का? आणि आमनाच घर कसा गुजाऱ्या मागणारा येतच, दुसरा येतच नाही. जो देखो तो उदाऱ्या मागणारा एक नाही. देख अरे बापा उदारीवाला उन्हा लगेच पोऱ्याला सांगे म्हणे तू या शेटले सांग दे म्हणे मन बाप घर काही नाही मला दरवाटी निघी जास तो चालणार. त्या आवाज दिला त्यांनी. सोड पोर गवट्यावर पाहिलं म्हणे खरं तुम्ही बाप रे म्हणे मन बाप म्हणे मन बाप कर काही नाही म्हणे. तो म्हणे लागी तर पैसा देऊ नका पण खोट बोलानं शिका. देऊ नका तुम्ही बाप कर काही नाही म्हणे. या चपला कस काय काय नाही बाहेर जावा दुसऱ्या आहेत मानसदारी. आणि इकडे तर म्हणतायत धर्म न कोई
सत्य समाना धर्म कोई सत्य समाना अगम निगम पुराण बखाना अगम निगम पुराण बखाना अगम निगम पुराण बखाना एक वेळ अशी होती की सत्य धर्म होता, पण वर्तमान परिस्थिती अशी आहे, खरं बोला चावडी चढा, मग खोट बोला नका, मग खोट बी बोलता यायला पाहिजे, खोट सत्याचा मेळ आहे. मग काय करायचं बा? कधी कधी अशी वेळ येते जीवनात. एकदा एक वांदर, एक हरण आणि एक कोल असं एक झाड काल गप्पा मारत बटेल होता. कोण कुठे बट जातील सांगताच येत नाही. आता वांदरनी भाषा हरणली समजेन, हरणनी भाषा कोणाला समजेन, पण तिन्ही गप्पा मारत बटणार. आणि अचानक तिकडनं एक सिंह आला. या तिन्ही म्हणत उभं कथा राहिला म्हणत तांगडवला ऐसा खरात कोणावर राही म्हणे. ते उठायला लागले. तोपर्यंत सिंहाने सांगितलं घाबरू नका, मी गप्पा मारायला गेले म्हणे तुम्हाला. तसं काही नाही म्हणे की तुमचे मारशे बसू बस. वांदरला जोडी बटी घ्या असं. आणि वांदरले म्हणे कर भाऊ म्हणे वांदर दादा म्हणा अंगण वाशी नाही ना कारण मी 15 रोज पहिन काही अंग तो म्हणा अंगण वाशी राही ना का, खरंच वाशी. ते वांदर सांगायला लागलं म्हणे तू तिकडे दूर होता ना तर तिनंच वाशी राहणार, पण तुम्हाला विचारितली ना वाशी राहणार, खरंच वाशी राहणार म्हणे तुला. ते ऐकतात जसा का संताप वांदर काय टाकत झडप घालीन माठ टाक वांदर त्याला पाय कथान तगड्या कथान चेपूट कथान काही द्या. ते हरण बिन कोले विजय हो म्हणा बाप. हरणले विचार कर बो म्हणा अन्न वाशी राहणार का म्हणे. ज्यांचे काय कर बोला ना पण काय तो देव येतो ही पहिले यमजी जाई म्हणे नाही सिंह दादा अजिबात नाही. उलट तुम्ही जसं जसं थोडे यात शूरपणा वीरपणा सुगंध येत घ्या, वास बीस नाही तुम्हाला. जसा उठना तर आरणले बी उपट कट्टा तर रक्त पी घ्या माठा. खोट बोलणार आपले चालत नाही म्हणा अंगण वाशी राहणार ना. आणि असं तोंड जोबड्यापणा करणारा मन पक्ष तिथला बी उभा असा लबाड लोक आपले चालत नाही. कोणाकडे घ्या कर्म म्हणा वाशी राहणार कोणाने देखत तो खरा अहो खोटा, पण रिझल्ट दोन्हीच ना सारखा. अभ्यास करणारा 83%, कॉपी करणारा 85%. कोरोना मा 2022 मामना बावड्या परीक्षेला घ्या नाही तरी 92%. परीक्षा जायला नाही कर बी नाही खोट बी. आणि कोल्याला विचारलं म्हणा अंगणा वाशी राहणार का म्हणे. कोला म्हणे मला 8 रोज जायला सर्दी भरायची मला असा वासच समजी राहिला नाही म्हणे. मी जिलेबी खाणे तरी मला तपकीर रागतच वाशी काय काय नाही सर्दी भरायचे. वर्तमान परिस्थिती अशी आहे खराबी ठिकाणवर नाही खोटाबी ठिकाणवर नाही. ज्या मदार ना मदार फिर राहणार गावडी मा गावडी
आता बी हा तथा बी हा हे फार झालं तर टाइमपास कल्याण नाही. आणि याच्यामुळे काय झालं, धड आध्यात्मिक साधना नाही ना धड प्रापंचिक व्यवहार नाही. याचा परिणाम दुःख, दुःखाचा परिणाम दुःख. एवढं प्रचंड दुःख झालं, जन्म जन्मांतरीचा बोजा आला आणि त्याचा परिणाम आम्ही दुःखी झालो, दुःख भोगायला लागलो. अरे इतकं का भोगलं असतं. अभंगाच्या दुसऱ्या चरण इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे इतने गोते काहे खाता, गोते रखो